नमस्कार. माझे सर्व मार्केटिंगचे अभ्यासक मित्र, आपल्या सर्वांचं द सिक्स्थ ओशन मार्केटिंग क्लबमध्ये स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे तो सेल्स प्रोसेसबद्दल आहे आणि सेल्स प्रोसेस हा पूर्णपणे सेल्स डिपार्टमेंटची ॲक्टिव्हिटी आहे. लक्षात घ्या, सेल्स प्रोसेस जी आहे ती सुरुवात जी आहे ते लीड जनरेशनपासून होते. आपल्या प्रोडक्टसाठी नेमके प्रॉस्पेक्ट कोण असणार आहेत, तर ह्या प्रोस्पेक्टची यादी लिस्ट असणं आपल्याकडे आवश्यकता आहे पूर्णपणे. ठीक आहे. आता ही यादी कुठून असणार आहे, कुठले कस्टमर्स होणारे कस्टमर्स असणार आहे, तर टार्गेट मार्केटमधले. आपला जो प्रोडक्ट आपण ज्या टार्गेट मार्केटमध्ये आपण पोझिशन करतो आहे, प्रमोशन करतो आहे, त्या टार्गेट मार्केटमधले लीड्स पाहिजेत. कुठलेही लीड्स आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाही, त्याच्यावर मेहनत करून काही उपयोग नाही. टार्गेट मार्केटमधले जेव्हा आपल्याकडे लीड्स येतात, मग त्या लीड्सवर आपण पुढील प्रक्रिया करू शकतो. त्याला आपण बऱ्याच वेळेला त्या लीड्सबरोबर इंटरॅक्शन करतो. आज लवकर आज सध्या इन प्रेझेंट कोणाला त्या प्रोडक्टची आवश्यकता आहे, किंवा नियर फ्युचर येणाऱ्या कालावधीत कोणाला प्रोडक्टची आवश्यकता आहे, की आज त्यांचा इंटरेस्टच नाही त्याच्याबद्दल. ही जरा लीड लिस्ट रिफाईनमेंट आपण करतो. ठीक आहे. यानंतर आपण पुढची प्रक्रिया करतो की ज्यांना खरंच आज आवश्यकता आहे त्यांच्याशी आपण चर्चा करायला मोकळे होतो. इंटरॅक्शन विथ दी प्रॉस्पेक्ट. याच्यामध्ये त्या प्रॉस्पेक्टची गरज समजून घेतो. त्यांची नेमकी गरज काय, कुठला प्रोडक्ट त्यांना आपण व्यवस्थित टेलरमेड सोल्युशन त्यांना देऊ शकतो. लक्षात घ्या. मग तदनंतर आपण कंपनीची माहिती याच्यात देत आहोत. प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जे काही आपण प्रमोट करतो आहे त्याची त्यांना माहिती देतो आहे. इथे आता ह्याच्या पुढे काय होतं आहे, त्यांना जर गरज असेल नक्की, तर त्यांच्याकडनं काही क्वेरीज किंवा ऑब्जेक्शन्स यायला सुरुवात होतात. त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांच्या काही शंका असतात, ते आपल्यासमोर मांडतात. ह्या सर्व शंका आपण व्यवस्थित एक एक करत नमूद करत जातो आणि त्या प्रत्येक शंकेचं आपण समाधान करतो. शंकेचं समाधान करताना एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्यावर ताणतणाव येऊ शकतो. काही प्रश्न असे सुद्धा असू शकतात की ज्याची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत, असेही वेळ येऊ शकते. कुठलंही फ्रस्ट्रेशनची आवश्यकता नाही आहे, कुठलंही प्रेशरची आवश्यकता नाही आहे. शांतपणे एक एक सोडवायला घ्यायचे आहेत. ज्या शंकेचं समाधान आपण करू शकणार नसो, आपले सिनियर करू शकतील अशी आपल्याला खात्री असेल, तर त्यांची पुन्हा वेळ घ्यायची आहे आणि आपल्या सिनियरबरोबर बोलायला त्यांना संधी द्यायची त्यांना. सर्व शंकेचं समाधान झाल्यानंतर मग आपल्याला जाणवतं की आपण सेल्स क्लोजिंगच्या जवळपास आलेलो आहोत. इथे जेव्हा ते कन्फर्म करतात त्याला आपण ऑर्डर म्हणतो आहे. ही ऑर्डर मिळणं, आता प्रोजेक्टसाठी ती वर्क ऑर्डर असते. ठीक आहे ना. इन्शुरन्सच्या पॉलिसीबद्दल बोलायचं, तो एक प्रपोजल फॉर्म असतो. आपण ते इन्शुरन्स खरेदी करतो, त्याच्याबरोबरच पेमेंट लगेच द्यायचं असतं. लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर इन्शुरन्स पॉलिसी कन्फर्म करते की याला इन्शुरन्स द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे. साधा आपण FMCG प्रोडक्ट म्हटल्यानंतर आपण तिथे रिटेलरकडनं ऑर्डर्स घेत असतो, किंवा ग्राहकाकडनं रिटेलर ऑर्डर घेतो तिकडे आणि त्याला ते प्रोडक्ट देतो आहे, पेमेंट घेतो आहे. तर ऑर्डर मिळणं फार महत्त्वाचं आहे सेल्स ऑफिसरच्या दृष्टिकोनातून, सेल्स डिपार्टमेंटच्या दृष्टिकोनातून. कारण का, तर सेल्स डिपार्टमेंटने बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी केल्या आहेत तेव्हा ही ऑर्डर आलेली आहे. आणि याच्यानंतर ॲज पर दी पेमेंट टर्म्स अँड कंडिशन्स है ना, तो सेल्सच ग्राह्य धरला जाईल. सेल्स म्हणजे काय, आता याच्यामध्ये सेल्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ दी गुड्स. ठीक आहे. ट्रान्सफर ऑफ दी ओनरशिप, किंवा आपण त्या ग्राहकाकडे इन्स्टॉलेशन करतो. इंडस्ट्रियल मार्केटिंगमध्ये इन्स्टॉलेशन अँड ट्रेनिंग द्यायला लागते मशिनरीज असल्यानंतर. ठीक आहे. FMCGमध्ये हा आता एक साबण घेतला तर रिटेल काउंटरमधून साबण घेतला आउटलेटमधून आणि तो साबण ग्राहकाला दिला. त्याने ग्राहकाने साबण तो घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्याची पेमेंट केली आहे. मग हा पेमेंट झाल्यानंतर हा सेल्स झालेला, लक्षात घ्या. ठीक आहे. तर क्लोजिंग ऑफ सेल्समध्ये आपण कुठे आलो, ऑर्डर्सपर्यंत आलो. त्याच्यानंतर नेगोशिएशन्स पार्ट झाल्यानंतर तो ॲक्च्युअल सेल्स झालेला, लक्षात घ्या. ॲक्च्युअल सेल्समध्ये काय होतं, आपल्या कंपनीच्या अकाउंटमध्ये, ठीक आहे, ते अमाऊंट जी काय पेमेंट आहे, जी काय प्राईज आहे ती क्रेडिट केली जाते तिकडे. ओके. इथपर्यंत आहे क्लोजिंग ऑफ सेल्स. याच्या पुढची जी प्रक्रिया आहे ती फार महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपण मार्केटिंगचे अभ्यासक आहोत म्हणून आपला कल जो आहे तो सेल्सपर्यंत राहता कामा नये, तो एक पायरी अजून पुढे जायचं आहे. त्या पायरीला आपण फीडबॅक, फॉलोअप या टर्म्समध्ये आपण त्याला ग्राह्य धरलेलं आहे. आता इथे काय होतं आहे, ग्राहकाने तो प्रोडक्ट घेतलेला आहे की ती सर्व्हिस
चा वापर केलेला आहे, सर्व्हिस अनुभवलेली आहे, यानंतर काय होतं आहे तर आपल्याला तो फीडबॅक मिळणं आता गरजेचं आहे ग्राहकाकडनं. वेगवेगळ्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप असेल, पर्सनल डिस्कशन असेल, टेलिफोनिक असेल, ईमेल असेल, तर ह्या माध्यमातून आपल्याला तो फीडबॅक मिळणं गरजेचं आहे की ते समाधानी आहेत, प्रोडक्टच्या परफॉर्मन्सवर समाधानी आहेत की प्रोडक्टच्या परफॉर्मन्सवर ते असमाधानी आहेत. लक्षात घ्या, या दोन गोष्टी आपल्याला मिळू शकतात. एकतर ते समाधानी आहेत किंवा एकतर ते असमाधानी आहेत. तर समजा आता आपण पहिलं घेतलं की असमाधानी आहेत, तर आपल्याला त्याची कारणं समजणं गरजेचं आहे. प्रोडक्ट परफॉर्म करत नाही का, कलर योग्य नाही आहे का, क्वालिटी योग्य नाही आहे काय, जो मटेरियल धातू आपण वापरला आहे तो योग्य नाही का, पॅकेजिंगमध्ये काही प्रॉब्लेम येतो आहे का, पॅकेजिंग रिजेक्ट मटेरियल आलेलं आहे का तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावर आपण इमिजिएटली ॲक्शन घेऊ शकतो आणि त्या ग्राहकाला समाधान देऊ शकतो. ह्याला आफ्टर सेल्स सर्व्हिससुद्धा म्हटलं जातं आहे की ग्राहकाचं समाधान प्राप्त करण्यासाठी ते योग्य आहे का की अयोग्य असेल तर आपल्याला काय करता येईल. शेवटी लक्षात घ्या, रिप्लेसमेंटही दिलं जातं, जेणेकरून ग्राहकाचं समाधान हा आपला एकमेव हेतू आहे आणि तोच आपला एक कल आहे, तिथेच आपण फोकस करतो पूर्णपणे. ठीक आहे, ग्राहकाचं समाधान मिळालं ते म्हणजे तिथे आपल्याला समजायचं की येस, आपली आता इथे ही प्रक्रिया आहे, प्रोसेस ज्याला म्हटलं, ती इथे योग्य पद्धतीने झालेली आहे. दुसरा भाग आहे की पहिल्याच फेरीमध्ये प्रोडक्ट आल्यानंतर त्यांनी वापरलेलं आहे, त्यांनी अनुभव घेतला आहे आणि त्याला समाधान मिळालेलं आहे, लगेचच समाधान, मग तिकडे काही त्याच्यानंतरच्या बॅकअप सर्व्हिसची गरज लागलेली नाही आहे. तर एकदा समाधान झालं ग्राहकाचं, तर मग आपल्याला आपल्यासाठी ती एक अचिव्हमेंट आहे की आपला प्रोडक्ट ग्राहकापर्यंत गेलेला आहे, सेल्स झालेला आहे आणि ग्राहक आता समाधानी आहे. समाधानी ग्राहक म्हटलेलं आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा आपला हेतू आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन पुढे जाऊन कस्टमर लॉयल्टी निर्माण करतो आहे, म्हणजे पुन्हा जेव्हा त्याला घेण्याची वेळ येते, इच्छा होते, तेव्हा तो आपल्या प्रोडक्टकडे येतो आहे. किंवा मशिनरी किंवा इंडस्ट्रियल प्रोडक्ट असतील तर तो रेफर करतो आहे आपल्या मित्रांना, आपल्या जवळील नातेवाईकांना, आपल्या नॅचरल मार्केटमध्ये किंवा नॅशनल नेटवर्कमध्ये तो आपला प्रोडक्ट प्रमोट करतो आहे. आता प्रमोशन हा एक पी आहे, तर प्रमोशन या एक पीमध्ये प्रमोशन मिक्स आहेत. बरेचसे प्रमोशनचे विविध प्रकार आहेत. त्या विविध प्रकारामध्ये एक प्रकार जो आहे तो आहे वर्ड ऑफ माउथ. आता हा वर्ड ऑफ माउथ कोणाचा, तर वर्ड ऑफ माउथ आहे तो ग्राहकाचा आहे, कस्टमरचा आहे. ग्राहक समाधानी झाला तर तो आपल्या नेटवर्कमध्ये सांगतो वर्ड ऑफ माउथ, आणि त्याच्यामुळे जे लीड्स निर्माण होत आहेत, लीड जनरेट होत आहेत, ते पुन्हा आपल्याला पहिल्या फेजमध्ये मिळतात, पहिल्या स्टेजमध्ये जे लीड जनरेशन म्हणतो आहे. आता हे लीड्स कसे आहेत, हे जनरल लीड्समध्ये आहेत का, नाही, हे आहे पूर्णपणे वॉर्म लीड्स आहेत. त्यांना प्रोडक्टची माहिती मिळालेली आहे, त्यांना माहिती जवळच्या त्यांच्या मित्राकडनं, नातेवाईकांना मिळालेली आहे आणि त्याचा अनुभव चांगला आहे. तर ग्राहक जे आहेत ते समाधानी आहेत आणि ते त्याचा अनुभव सांगत आहेत, याला वर्ड ऑफ माउथ म्हटलेलं आहे. त्यामुळे अर्धं काम सेल्स डिपार्टमेंटचं अगोदरच झालेलं आहे. आता पुढे आपण जाऊन अवघ्या क्लोजिंग ऑफ सेल्सच्या जवळ आलेलो आहेत. हलकीशी औपचारिक भेट आणि क्लोजिंग ऑफ सेल्स. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहक समाधान हे किती महत्त्वाचं आहे आपल्याला लक्षात आलेलं आहे. हेच पुढे आपली ब्रँड इमेजसुद्धा वाढवते, हेच पुढे आपल्या कंपनीचा ग्रोथसुद्धा कस्टमर सॅटिस्फॅक्शनमुळे होते. तर आता माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून मलासुद्धा असे नवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये मलासुद्धा एक आनंद निर्माण होईल आणि तुमच्यापर्यंत माझे विचार पोचवण्यासाठी एक संधी मला मिळेल. धन्यवाद.